ही काही घटना जास्त दूरची नाहीये. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, मुंबईमध्ये एका घरामध्ये तुम्ही त्या रूमचे फोटो पण बघू शकता. त्याच्यामध्ये व्हेंटिलेशनचं प्रमाण खूप कमी आहे. खिडकी दरवाजा वगैरे काही दिसत नाही. इनक्लोज्ड स्ट्रक्चर म्हटलं तरी चालेल. एक घटना घडली. रेफ्रिजरेटर, ज्याला आपण फ्रीज असं म्हणतो, ज्याचा ब्लास्ट झाला रात्री बेरात्री आणि घरामधल्या 3 व्यक्तींचा तडफडून मृत्यू झाला. आता ही जी गोष्ट आहे ना, ही कोणासोबत बी घडू शकते, कारण हा एक ऍक्सिडेंट आहे. आता याच्या मागच्या आपण थोडं कारणे समजून घ्यायचा प्रयत्न करू की यार फ्रीज ब्लास्ट होऊ शकतो का, किंवा फ्रीज पासून अशी काही घटना होऊ शकते का ज्याच्यामुळे आपल्यावर काही हानी होऊ शकते. थोडं समजून घ्या, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, सेव्ह करा आणि ॲज अ जनरल नॉलेज लोकांना शेअर पण करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की फ्रीजचा ब्लास्ट होऊ शकतो का, तर मी तुम्हाला काही कारण सांगतो. कारण नंबर 1 लक्ष देऊन ऐका. फ्रीजमध्ये जो गॅस असतो तो आयसोब्युटेन फ्लेमेबल गॅस असतो, ज्याचं पूर्ण नाव आहे R600A. आयसोब्युटेन एक असा फ्लेमेबल गॅस आहे ज्याला ज्वलनशील गॅस म्हटलं तरी चालेल. समजा हा जर गॅस पूर्णपणे लीक झाला पूर्ण रूम मध्ये, जर कुठून स्पार्किंग वगैरे किंवा काही चिंगारी वगैरे जर त्याला भेटली, तो पूर्ण रूमचा मे बी ब्लास्ट होऊ शकतो. सो तुम्हाला थोडा पण कुठे स्मेल आला की नाही यार काहीतरी लिकेज वगैरे दिसत आहे, तर तुम्ही सगळ्यात पहिलं सर्व्हिसिंग वाल्याला बोलवायचं आहे, खिडक्या दरवाजे वगैरे ओपन करायचे आहेत, कारण तो गॅस रूममध्ये जेवढा काही जमा झालेला आहे तो पूर्णपणे रिलीज झाला पाहिजे. दुसरं रिझन असू शकतं कॉम्प्रेसर ब्लास्टचा. तुम्हाला पण माहिती आहे रेफ्रिजरेशन सिस्टीमच्या बॅक साईडला तुम्ही खालच्या साईडला बघू शकता, भोगण्यासारखा शेप असतो, त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर असतं आणि कॉम्प्रेसरला पूर्ण गॅस सर्क्युलेट करण्यासाठी मोटरचा पण वापर केला जातो. मोटरमध्ये पण एखाद दिवस शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि कॉम्प्रेसरमधून जर लिकेज वगैरे असेल तर मे बी कॉम्प्रेसरचा सम काइंड ऑफ ब्लास्ट होऊ शकतो. एक्सेसिव्ह प्रेशर त्याच्यामध्ये डेव्हलप झाल्यामुळे हे दुसरं रिझन पण असू शकतं. नंबर 3, जेव्हा तुम्ही रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज घरामध्ये यूज करताना तर फ्रीजमध्ये तुम्ही काय ठेवता हे पण मॅटर करतं. मी तुम्हाला सांगेल बरं ॲट दी एंड काय करायला पाहिजे ज्याच्यामुळे ब्लास्ट नाही व्हायला पाहिजे आपल्या घरामध्ये. रेफ्रिजरेटरमध्ये सहसा अल्कोहोलिक गोष्टी वगैरे ठेवायची नाही सहसा, ठीक आहे. सगळ्यात मेन म्हणजे परफ्यूम वगैरे जर काय असेल, ज्याला आपण स्प्रे वगैरे म्हणता, बॉडी स्प्रे वगैरे, बिलकुल पण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं नाही, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर असतो, त्याचा पण ब्लास्ट होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन म्हणजे नीट चेक करा तुम्ही त्या फोटोमध्ये रेफ्रिजरेटर एकदम भिंतीला चिटकून ठेवलेलं आहे. रेफ्रिजरेटर सहसा ठेवताना लक्ष देऊन आहे का, त्याच्या मागे एक जाळी असते माहिती आहे ना. आता जे नवीन रेफ्रिजरेटर यायला लागले त्याला जाळी पण नसते. नॉर्मली लोक काय करतात, जागा वाचवण्यासाठी रेफ्रिजरेटरला एकदम भिंतीला चिटकून ठेवतात. बिलकुल नाही ठेवायचं. रेफ्रिजरेटरला व्हेंटिलेशनसाठी वगैरे म्हणजे रेफ्रिजरेटर काय करतं, आपले जे फ्रीजमधल्या जेवढे की व्हेजिटेबल्स वगैरे असतात, भाजीपाला वगैरे ना, त्याच्यातली हीट काढतं बाहेर फेकतं. समजतं, बाहेरचं जेवढं काही मॉइश्चर असतं ते मध्ये घेतं, म्हणून मधला पार्ट थोडा थंड राहतो. तर या प्रोसेससाठी ना जागा लागते. सो भिंतीला चिटकून ठेवायचं नाही. कमीत कमी मध्ये 6 ते 8 इंचाचा गॅप ठेवायचा, एवढा असा चांगला मस्त. जर तुम्ही रेफ्रिजरेटरला एकदम चिटकून ठेवलं, त्याला प्रॉपर व्हेंटिलेशन जर भेटलं नाही, तर त्या कारणामुळे पण रेफ्रिजरेटरचा ब्लास्ट होऊ शकतो. तुम्ही त्या फोटोमध्ये बघू शकता, या ब्लास्ट होण्याचं कारण एक नाही, भरपूर रिझन आहेत, पण तुम्ही त्या रूमला बघू शकता की यार व्हेंटिलेशनला तिथे काही विषय नाही. रेफ्रिजरेटर सहसा अशा ठिकाणी ठेवायचं जिथं मोकळी हवा खेळते, खिडकीच्या जवळ म्हणा, दरवाजाच्या जवळ म्हणा, गॅलरीच्या जवळ म्हणा. आडमुठ ठिकाणी रेफ्रिजरेटर ठेवायचं नाही जिथं हवेचा दाब थोडा कमी असतो. हा, मग तुम्ही म्हणा की सर या गोष्टीपासून जर प्रिकॉशन घ्यायचं असेल किंवा ही जर घटना तुमच्या घरी घडू द्यायची नसेल तर काय करायचं, मी तुम्हाला 3च गोष्टी सांगेल, तेवढा प्रॉपर फॉलो करा. गोष्ट नंबर 1, तुम्ही फ्रीज तुमच्या घरी इन्स्टॉल करताना तर सगळ्यात पहिले त्याला स्टॅबिलायझर लावा. कारण स्टॅबिलायझर काय करतं, फ्लक्च्युएटिंग व्होल्टेज जे असतं ते स्वतः कंझ्युम करतं आणि स्टेडी व्होल्टेज रेफ्रिजरेटरला पाठवतो, ज्याच्यामुळे रेफ्रिजरेटरचं आयुष्य पण वाढतं. गोष्ट नंबर 2 जी सगळ्यात महत्त्वाची आहे, रेफ्रिजरेटरला अशा ठिकाणी ठेवा जिथं हवा खेळते आणि कमीत कमी ते भिंतीपासून 6 ते 8 इंच दूर ठेवायचं. एकदम भितडाला चिटकून ठेवायचं नाही. भरपूर इन्सिडेंट या गोष्टीमुळे झालेले आहेत. आणि तिसऱ्याने महत्त्वाची, जे लोक आपण प्रिफर करत नाही, सो ॲक्च्युली मी पण प्रिफर करत नाही, पण मी करेल इथून पुढे, कधी पण वर्षातून एकदा गॅस लीक आहे का नाही ते चेक करायचं. जसं आपण एसीची सर्व्हिसिंग करतात तशी रेफ्रिजरेटरची सर्व्हिसिंग करून घ्यायची. गेले ते गेले 1000 रुपये. सो वर्षातून किंवा 1.5 वर्षातून एकदा नक्कीच रेफ्रिजरेटरची पण सर्व्हिसिंग करून घ्यायची. रेफ्रिजरेटरला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. या 3 गोष्टी फॉलो करा. हा ॲक्सिडेंट तुमच्या घरात कधीच होणार नाहीये. ॲज अ जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला सांगत आहे. सो भरपूर जे शेतकरी वर्ग वगैरे असतो त्यांना या गोष्टी माहीत नसतात. घर वगैरे लहान असतं, खिडकी वगैरे नसतं, कुठं आडमुठ ठिकाणी फ्रीज ठेवून देतात आणि पुन्हा काही ते मॅटर होऊन बसतो. सो मी रिक्वेस्ट करतो जेवढं जमल तेवढा हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, कारण हा इन्सिडेंट कोणासोबत बी घडायला नाही पाहिजे. अंडरस्टँड? धन्यवाद.